हां, विद्यार्थ्यांनो, आपण पुढची ग्लँड बघत आहोत, पॅनक्रियाज ग्लँड. या ग्लँडच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, ही ड्युअल ग्लँड आहे, म्हणजे दोन्ही पद्धतीने वागणारी, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. एक्झोक्राईन ग्लँडच्या अनुषंगाने ती डायजेस्टिव्ह ज्यूस मीन्स पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करते. आपल्याला मात्र इथे एंडोक्राईन फंक्शननी करायचं आहे, पण ही जी आहे ही ड्युअल फंक्शन करते. ही परमनंट ग्लँड एंडोक्राईन ग्लँड पण आहे आणि एक्झोक्राईन ग्लँड पण आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला ड्युअल ग्लँड म्हणून प्रश्न येऊ शकतो. तर एंडोक्राईन ग्लँड म्हणून कोणते टिश्यूज काम करतात, तर पॅनक्रियाजमधले आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, याचं स्पेलिंग जरी आयलेट्स आहे तरी आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या ज्या टिश्यू आहेत, ह्या टिश्यू इथे एंडोक्राईन सिक्रेटरी ग्लँड्युलर सेल्स म्हणून काम करतात. मग यामध्ये 4 प्रकारचे सेल्स असतात. या 4 प्रकारच्या सेल्समध्ये आता बघा, इथे तुम्हाला ह्या 4 प्रकारच्या सेल्स दिसतील. 4 काइंड्स ऑफ सेल्स इज लाईक अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल्स और एफ सेल्स. अशा प्रकारे हे 4 नाव आहेत. तर अल्फा सेल्स ज्या आहेत ह्या 20% म्हणजे टोटल टिश्यूजमधल्या, आणि दॅट सिक्रेट ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. आणि ह्या ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन हे काय करतंय, तर लिव्हरला स्टिम्युलेट करते. इट स्टिम्युलेट्स लिव्हर फॉर ग्लुकोजिनोलिसिस टू इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेव्हल. म्हणजे लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन तयार होते, त्या ग्लायकोजनचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये करून ब्लडची ग्लुकोज लेवल वाढवण्यासाठी हा ग्लुकॅगॉन लिव्हरला स्टिम्युलेट करते. दुसरा प्रकार आहे बीटा सेल्स. बीटा सेल्स हा 70% पार्ट आहे याच्यातला, अँड दॅट सिक्रेट इन्सुलिन. हा शब्द आपल्याला बराच माहीत आहे. इन्सुलिन डायबिटीस पेशंट्सला जर का डायबिटीस होतो आणि त्यांची ब्लडमध्ये शुगर वाढत असेल, तर त्यांना इन्सुलिन दिलं जाते. त्याच्या पुढे आपण डिटेल घेणार आहोत. तर इन्सुलिनचा इंजेक्शन्स दिल्या जातात. प्रत्येक पेशंटला नाही, त्याची गरज असेल तेव्हा. त्याच्यात टाईप 1, टाईप 2 2 प्रकारचे डायबिटीस असतात. तर बघा, बीटा सेल्स ज्या आहेत 70% आहेत, आणि ह्या सिक्रेट काय करतात, इन्सुलिन. आणि इन्सुलिनचं काम काय आहे, तर इट स्टिम्युलेट्स लिव्हर अँड मसल्स फॉर ग्लायकोजेनेसिस. दिस लोअर्स ब्लड ग्लुकोज लेवल. इथे बघा, ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करते, ब्लडमधली ग्लुकोज लेवल इन्क्रीज करते. तर इन्सुलिन ब्लडमधली ग्लुकोज लेवल डिक्रीज करते, लोअर करते म्हणजे डिक्रीज करते, है ना. अपोजिट फंक्शन्स आहेत. तर इथे ग्लायकोजिनेसिस आणि तिकडे ग्लुकोजिनोलिसिस असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर इथे ग्लायकोजेनेसिस म्हणजे ग्लायकोजन तयार होतो, त्याच्यामुळे ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लायकोजनमध्ये होते, म्हणजे ब्लडमधली ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लायकोजनमध्ये झालं तर आपोआप ब्लडमध्ये त्याची लेवल घटेल, ग्लुकोजची लेवल घटेल. त्याच्या अपोजिट तिकडे. आता डेल्टा सेल्स 5% आहेत, अँड दिस सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन व्हिच इनहिबिट म्हणजे रोखणे, थांबवणे द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन. हा काय करून राहिला, डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करून राहिला, आणि हा सोमॅटोस्टॅटिन ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन थांबवतो. म्हणजे ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन जास्त झालं तर काय होईल, ग्लायकोजनचं कन्व्हर्शन लिव्हरमधून ग्लुकोजमध्ये होईल, आणि हे होऊ नये म्हणून ह्याला कमी करायचं असेल तर सोमॅटोस्टॅटिन थांबव. म्हणजे ग्लुकॅगॉनचं काम थांबवण्यासाठी सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट होतं, बरोबर आहे. नंतर अँड विच इनिबिट्स द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. दोन्ही म्हणजे अल्फा आणि बीटाचं जे सिक्रेशन आहे कमी करतो, थांबवतो, इनहिबिट करतो जेव्हा गरज असेल तेव्हा, गरजेनुसार नॉर्मल करण्यासाठी. इट ऑल्सो डिक्रीजेस द गॅस्ट्रिक सिक्रेशन. म्हणजे आपल्या जठरामध्ये, स्टमकमध्ये जे सिक्रेशन होतं, HCl ॲसिडचं होतं आणि गॅस्ट्रिक ज्यूसचं जे सिक्रेशन होतं, ते डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत, त्यांचं पण सिक्रेशन हा काय करतो, डिक्रीज करतो, कमी करतो. मोटिलिटी अँड ॲब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचं म्हणजे आपली काय म्हणू, एलिमेंटरी कॅनल, त्याचं मोटिलिटी कमी करतो. मोटिलिटी म्हणजे मुवमेंट कमी करतो. अर्थात त्याची मुवमेंट कमी होईल, म्हणजे त्याचं पेरिस्टॅल्सिस मुवमेंट कमी होईल, तर आपोआप फूडचं जे पुढे 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 पास करणं आहे, डायजेशन करण्यासाठी त्याची जी मदत आहे, ही आपोआप काय होईल, कमी होईल. अँड ॲब्सॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आणि
ॲब्सॉर्प्शन पण कमी करतो. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे फूड डायजेस्ट करून ॲब्सॉर्ब केलं जाते आणि ते रक्तामध्ये जाऊन आपल्या बॉडीमध्ये जातं, ते पण कमी केलं जाईल. म्हणजे अर्थात आपल्या बॉडीमध्ये काय होईल की फूडचं जे ग्लुकोज वगैरे जे आहे ते आतमध्ये जास्त ॲब्सॉर्ब केलं जाणार नाही. म्हणजे इथून सुद्धा ग्लुकोजची लेवल बॉडीमध्ये ब्लडमध्ये जास्त वाढू नये यासाठी मदत होईल. राईट. नंतर चौथ्या प्रकारचं सेल्स आहेत PP सेल्स और F सेल्स. PP सेल्स और F सेल्स ह्या 5% आहेत अँड सिक्रेट्स पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाईड. पॅनक्रियाटिक पीपीचा अर्थ समजला तुम्हाला? पॅनक्रियाचं पॉलीपेप्टाईड जे तयार होतं तिथे ते सिक्रेट करणाऱ्या सेल्सला PP सेल्स म्हटलंय. इट इनहिबिट्स द रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि हा पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियाजमध्ये जो ज्यूस तयार होतो डायजेशनसाठी, तो त्या पॅनक्रियाजमधून बाहेर निघू देत नाही. तो बाहेर निघणार नाही तर आतड्यामध्ये जाणार नाही, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणार नाही. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणार नाही तर तो डायजेशनचं काम कमी करेल. बरोबर आहे. आणि डायजेशनचं काम कमी केलं तर तेवढं फूड आपल्या बॉडीच्या आतमध्ये शोषलं जाणार नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये जे ॲब्सॉर्ब केलं जाते फूड ते कोणतं केलं जाते? डायजेस्टेड. अनडायजेस्टेड नाही. अनडायजेस्टेड तर पुढे पुढे जाऊन आतड्यांमधून रेक्टममधून बाहेर संडासच्या रूपात बाहेर निघतो. राईट. तर अशा रीतीने ग्लुकोजची लेवल बॉडीमध्ये जास्त होऊ नये किंवा त्याच्यामुळे मग ग्लायकोजनची लेवल वाढू नये, मग त्याच्यामुळे होणारं फॅटची लेवल वाढू नये, यासाठी हे चारही प्रकारच्या सेल्स ह्या एकमेकाला कंट्रोल करून ग्लुकोजचं लेवल बॉडीमध्ये मेंटेन केलं जाते. लक्षात आलं तुमच्या? अशा पद्धतीने पॅनक्रियाजचं काम आहे. मग आता डिसऑर्डर्स रिलेटेड टू पॅनक्रियाज. मग पॅनक्रियाजशी संबंधित डिसऑर्डर्स, तर अर्थातच कोणत्याही अवयवाने आपलं काम बरोबर केलं नाही, गरजेपेक्षा जास्त केलं किंवा गरजेपेक्षा कमी केलं तेव्हाच डिसऑर्डर्स होतात. तर मग हे डिसऑर्डर्स कोणते आहेत? डायबिटीस मेलिटस. डायबिटीस 2 प्रकारचा होतो. डायबिटीस इन्सिपिडस. जर एडीएच हार्मोन, तुम्ही हार्मोनल कोऑर्डिनेशनमध्ये एक शिकले, एडीएच हार्मोन पिट्युटरी ग्लँडचा न्यूरोहायपोफायसिस म्हणजे पोस्टेरियर लोब हा काय करतो? एडीएच हार्मोन व्हॅसोप्रेसिन तो सिक्रेट करतो. एडीएच हार्मोनचं सिक्रेशन जर कमी झालं तर बॉडीमध्ये काय होतं? वॉटर रिॲब्सॉर्प्शन कमी प्रमाणात होतो आणि युरिनमध्ये जास्त प्रमाणात वॉटर जातो, त्याच्यामुळे वारंवार लघवी लागते है ना. या प्रकारच्या एडीएचच्या सिक्रेशनची कमतरतेमुळे होणारा जो डायबिटीस आहे, लघवी जास्त लागणे, त्याला म्हणतात डायबिटीस इन्सिपिडस. आणि डायबिटीस मेलिटसचा अर्थ होतो ब्लडमध्ये शुगर वाढणे, म्हणजे बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण वाढणे, तर त्याला म्हणतात मग डायबिटीस मेलिटस. मग ब्लडचं शुगर वाढते का बरं? त्याची वेगवेगळी करणार आणि वाढणे म्हणजे जास्त होणे म्हणून त्याला म्हणतात हायपर ग्लायसेमिया. डायबिटीस मेलिटसला दुसरं नाव आहे हायपर म्हणजे जास्तीचं ग्लायसेमिया. तर ते का बरं होतं? तर इट इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक एंडोक्राईन डिसऑर्डर ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजने एंडोक्राईनचे काम जे करतो, कारण 70% काम काय करून राहिलं? बीटा सेल्स करून राहिला इन्सुलिन प्रोडक्शन, बाकीच्यांचे कमी काम आहे. तर पॅनक्रियाजचं जे इन्सुलिन आहे त्या सिक्रेशनमध्ये डिफेक्ट आला तर असं होते. मग इट लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. जर पॅनक्रियाजचं एंडोक्राईनचं काम बरोबर झालं नाही, इन्सुलिन सिक्रेशन हे जर प्रॉपर झालं नाही तर काय होतं की ग्लुकोजची लेवल ही ब्लडमध्ये वाढते. आणि दिस इज ड्यू टू द अंडर ॲक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल्स. म्हणजे बीटा सेल्स बरोबर काम नाही करून राहिले, गरजेपेक्षा कमी काम करून राहिले, म्हणजे इन्सुलिन सिक्रेशन कमी होऊन राहिलं, विच रिझल्ट्स इन द रिड्यूस सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. त्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होते. इन चिल्ड्रन सच कंडिशन इज कॉल्ड इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस. मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये हा जो डायबिटीस त्याला म्हणतात इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस, म्हणजे इन्सुलिनवर अवलंबून असलेला, इन्सुलिनमुळे होणारा डायबिटीस मेलिटस, त्याला म्हणतात टाईप 1. IDDM म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस, त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात. तुम्ही हा शब्द कुठे ऐकला असेल तुमच्या घरगुती कोणा नातेवाईकांमध्ये पेशंट्स असतील तर किंवा डॉक्टरकडून. द अदर फॉर्म ऑफ डायबिटीस म्हणजे डायबिटीसमध्येच आणखी डायबिटीस मेलिटसमध्ये दुसरा प्रकार, तो डायबिटीस इन्सिपिडस वेगळा दुसरा प्रकार आहे, तर त्याला म्हणतात टाईप 2 डायबिटीस. मग हा टाईप 2 केव्हा होतो? इट इज कॉज ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू सेल्स. म्हणजे इन्सुलिन सिक्रेशन होते, इन्सुलिन आहे, परंतु इन्सुलिनचं काम काय आहे? तर ब्लडमधली शुगर ही सेल्समध्ये पाठवण्याचं काम इन्सुलिन करतो. म्हणजे इन्सुलिनच्या मोटिवेशनमुळे ब्लडमधले ग्लुकोज जे आहे ते सेल्समध्ये
त्याची प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करून जाते. पण काही कारणामुळे इन्सुलिन हे काम करू शकत नाही. म्हणजे इन्सुलिन पण आहे, ग्लुकोज पण ब्लडमध्ये आहे, परंतु हे इन्सुलिन त्या सेलच्या मेम्ब्रेनला मोटिवेट करू शकत नाही किंवा त्याला स्टिम्युलेट करू शकत नाही की ती ग्लुकोज आतमध्ये घेईल. आणि ह्यामुळे म्हणजे इट इज कॉज ड्यू टू फेल्युअर ऑफ इन्सुलिन टू फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू सेल. ब्लडमधून ग्लुकोज सेल्समध्ये घुसू शकत नाही. या कामासाठी घुसण्यासाठी इन्सुलिन फेल ठरते, इन्सुलिन काम करू शकत नाही. आणखी काय, रिड्यूस सेन्सिटिव्हिटी टू इन्सुलिन इज कॉल्ड इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि अशी जी कंडिशन निर्माण होते त्याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि त्यामुळे होणारा जो डायबिटीस आहे त्याला म्हणतात टाईप 2 डायबिटीस. अशा प्रकारे इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झाल्यामुळे झालेला डायबिटीस त्याला म्हणतो आपण टाईप 1 डायबिटीस. आणि इन्सुलिन सिक्रेट झाला पण इन्सुलिन काम नाही करू शकत आहे, त्याचं जे काम करायला पाहिजे ते काम नाही करू शकत आहे. अँड हेन्स द ग्लुकोज नॉट ट्रान्सफर फ्रॉम ब्लड टू सेल्स, अँड दॅट्स वाय द ग्लुकोज रिमेन्स इन ब्लड, अँड दॅट्स वाय देअर इज द इन्क्रीज इन द ग्लुकोज लेवल इन द ब्लड, राईट. And that is called type 2 diabetes mellitus, and it is due to the disorder in pancreas insulin secretion. Okay.